नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये गोंधळ. एबी फॉर्म देण्यावरून कैलास अहिरे आणि सीमा हिरेनमध्ये बाचाबाची. व्हिडिओ व्हायरल. जालन्यामध्ये भाजपच्या माजी आमदारांच्या समोर माजी नगरसेविकेचा गोंधळ. तिकीट नाकारल्यानं संगीता पाचगे यांचा गोंधळ. मुंबई भाजप ऍक्शन मोडवर. बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपची वेगळी रणनीती. बंडोबांची यादी मागवली जाणार. केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांची मुंबईच्या नेत्यांसोबत बैठक होणार. अर्जाची मुदत संपल्यानंतर मुंबईतील बंडोबांचा संपूर्ण आढावा घेतला जाणार. भांडूपमध्ये मनसेची पहिली बंडखोरी. वॉर्ड क्रमांक 114 मध्ये माजी नगरसेविका अनिशा माझगावकरांनी भरला उमेदवारी अर्ज. मनसेनं अनिशा माझगावकर यांच्यासाठी ही जागा मागितली होती. अनिशा माझगावकरांच्या नंतर मनसेतून आणखी एका बंडखोरीची शक्यता. वॉर्ड नंबर 81 मधून शबनम शेख यांना मनसेनं दिलेली उमेदवारी मागे घेतली. वॉर्ड 81 ची जागा ठाकरेंच्या सेनेला देण्यात आली. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र. कालच महायुतीमधून अजित पवारांची राष्ट्रवादी बाहेर पडल्यानंतर आज मनसेसोबत युती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि मनसेचे जिल्हाध्यक्षांची घोषणा. सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजप 78 जागांवर स्वबळावर लढणार. येत्या 2 दिवसांमध्ये भाजपच्या नाराजांची समजूत काढली जाणार. भाजप नेते शेखर इनामदार यांची माहिती. परभणीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती अवघ्या 12 तासामध्ये तुटली. रात्री उशिरा भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर झाली होती. मात्र सकाळी दोन्ही पक्षांकडून सर्व ठिकाणी वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल. सांगलीमध्ये उमेदवारी डावलल्यानं भाजपच्या माजी उपमहापौर युवराज बावडेकरांसह इच्छुकांनी धरली शिवसेनेची वाट. शिंदेच्या शिवसेनेमध्ये येऊन दाखल केले उमेदवारी अर्ज. नागपूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी. शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडली. जागावाटपाच्या नावावर गुंतवून ठेवत आमच्यासोबत गद्दारी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंचा आरोप.